नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. आज मी करणार आहे दिवाळीला सर्वात जास्त खाल्ली जाणारी आपल्या सर्वांची लाडकी गोड शंकरपाळी. प्रमाण अगदी योग्य आहे. याच्याने तुमची शंकरपाळी कडक नाही होणार, तेलही नाही खाणार आणि पहिल्याच प्रयत्नात खुसखुशीत अशी होणार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शंकरपाळीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 4 वाटी मैदा. हा जो वाटीचा माप आहे तो घेतलाय मी. हे सेम तिन्ही पण वाट्या आहेत. 4 वाटी मैदा घेतला, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध, वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ. हे साहित्य आपल्याला लागणार आहे शंकरपाळ्यांसाठी. सर्वात पहिलं आपण तुपाचं मोहन गरम करायला ठेवूया. म्हणजे तूप गरम करून घेऊया मोहनसाठी. तूप आपल्याला खूप जास्त कडक गरम नाही करायचंय, फक्त गरम करून घ्यायचंय. तूप गरम होईपर्यंत आपण इथे पीठ मळायला घेऊया. सर्वात पहिलं मैदा घेऊ. मैद्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय. मिठाने शंकरपाळीला चांगली चव येते, त्यामुळे मीठ टाकायचंय. वेलची पावडर, मिक्स करून घेऊया. तूप आपलं बऱ्यापैकी गरम झालंय. आता आपण त्याचं मोहन घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता आपण ज्या भांड्यामध्ये तूप गरम केले त्याच भांड्यामध्ये दूध आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचे. उकळी नाही येऊ द्यायची. आपण हे मिश्रण असं ढवळूया. तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता. पण प्रमाण तेच. ज्या वाटीने आपण मैदा घेतलाय त्याच वाटीने साखर 1 कप आणि दूधही 1 कप. साखर विरघळली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता हे मिश्रण थोडं थंड झालं की आपण पीठ मळून घ्यायचं. दूध आणि साखरेचं मिश्रण आपलं थंड झालंय. आता आपण पिठामध्ये मिक्स करून थोडं थोडं मिक्स करूया आणि पीठ मळून घेऊया. पीठ आपल्याला खूप असं सैलसर किंवा सॉफ्ट असं नाही करायचं, घट्ट मळायचंय.
घट्ट असा पिठाचा गोळा आपला मळून झालेला आहे. आता आपण ह्याला एका ओल्या कपड्याने अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ. आता आपण थोडंसं मळून घेऊया, जास्त नाही. पिठाचे असे गोळे करून घेऊया आणि जाडसर अशी पोळी लाटूया. ह्या कडा अशा आपण कापून घेऊया. तुमच्याकडे चिरणी असेल तर तुम्ही चिरणी, सुरी कशानेही कापू शकता. आपण कट करून घेऊया. याच्या शंकरपाळ्या पाडूया. शंकरपाळी ही अशी एवढी तरी जाड असावी. जास्त पातळ केली की त्या कडक होतात. शंकरपाळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण त्या तळायला घेऊया. तेल आपण तापायला ठेवलंय. एकदा चेक करूया तेल तापलंय का. शंकरपाळ्या आपल्याला टाकल्या टाकल्या हलवायच्या नाहीये. जरा असं तेल होते वरून, एखाद मिनिट असंच राहू देऊया. आता हलक्या हाताने असं तेलामध्ये ढवळत राहायच्या, कंटिन्यू ढवळत राहायच्या. खालच्या वरती असं करत राहायचं आणि मध्यम आचेवरती खरपूस अशा तळून घ्यायच्या. सतत असं ढवळत राहिलं आणि खालच्या शंकरपाळ्यावरती असं करत राहिलं तर आपल्या शंकरपाळ्या समप्रमाणात भाजतात. नाहीतर एखादी कच्ची, वरच्या कच्च्या, खालची करपलेली, असं होऊ शकतं. शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार आहेत. नक्की फॉलो करा रेसिपीला. तुमच्या शंकरपाळ्या कधीच बिघडणार नाहीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.